लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये आगमन होत आहे। आपण स्क्रीनवर पाहिलं या महाराष्ट्राची वाघीण आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा समर्थ वारसा आपल्या खांद्यावर घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणारी ही महिला म्हणून आपण जिंच्याकडे पाहतो त्या लोकप्रिय नेत्या माननीय पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करूया। या महाराष्ट्र राज्याचे दूरदृष्टी असणारे आणि एक विजन डोळ्यासमोर घेऊन या महाराष्ट्राचा कायापलट करू पाहणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय राजकारणातील चाणक्य म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। एक प्रगतिशील अभ्यासू एक लोकप्रिय असणारे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे, संवेदनशीलता, कुशल प्रशासक, परिवर्तनशील, सक्षम आणि सामंजस्यशीलता ज्यांच्या अंतःकरणात ठासून भरलेली आहे आणि सर्वसामान्य तरुणांना प्रेरणादायी वाटणारं हे व्यक्तिमत्व, राजकारणातील चाणक्य आणि महाराष्ट्राची दिशा बदलू पाहणारा हा देववेडा तरुण ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात 44व्या वर्षी या राज्याचं मुख्यमंत्रीपद एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून या देशाला परिचित आहेत असे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब। ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यासाठीचा हा सगळा अट्टहास आहे, आज आपण सगळीजण एकत्र आलो आहे, तो क्षण आता आपल्या समीप आहे। माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या स्मारकासमोर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस पोचलेले आहेत। मी या तमाम मुंडे प्रेमी, भाजपा प्रेमी तमाम की ज्या क्षणी तिथे अनावरण होईल त्या क्षणी इथे टाळ्यांचा कडकडाट व्हावा, कराल ना? जोरदार व्हायला हवा। अवघे काही क्षण आपण स्क्रीनवर पाहतोय, अशा पद्धतीचं स्मारक एखाद्या शासकीय प्रांगणात होणारी ही एकमेव घटना लातूरच्या इतिहासात होतीये। अमर रहे, अमर रहे। साहेबांपर्यंत आवाज गेला पाहिजे। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अरे संडे हो या मुंडे, हा अप्रतिम अलौकिक सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पार पडलाय आणि तिथून अवघ्या काही मिनिटांमध्ये माननीय मुख्यमंत्री व सर्व मान्यवर मंचावर पाचारित करतील। आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करायचंच आहे। ज्या सूचना आता उद्धव फडांनी आपल्याला दिल्यात त्याही पाळायच्या आहेत, पण इथं आवर्जून एक ब्लॉक मला दिसतोय, तो आमच्या महिला भगिनींचा, लाडक्या भगिनींचा। आपण साऱ्यांनी आदरणीय देवेंद्र भाऊ ज्यांच्यामुळे आपल्याला महिन्याला मिळालेली रक्कम 2 दिवसापूर्वी झालेल्या राखी पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला मिळालेली ओवाळणी, त्या ओवाळणीच्या बदल्यात आपणही आदरणीय देवेंद्र भाऊंना आशीर्वाद द्यायचे आहेत। लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या
महाराष्ट्रातला पहिला शासकीय जागेत उभारला जाणारा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. खरं तर 4 दशकं या महाराष्ट्राच्या गल्ली